या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. दादांशी माझा 1992 पासून संबंध होता. डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे बहीण त्यांना दिल्यामुळं माझा त्यांच्याशी त्या काळापासूनचा संपर्क होता. दादा एकदम अतिशय फरडे, स्वच्छ, लोकांना वरून कडक वाटायचे, पण दादा अतिशय आतून मृदू होते. दादांबरोबर काम करताना मी शहराचा अध्यक्ष राहिलेलो आहे, युवक काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेलो आहे. त्यांच्याशी बऱ्याच अशा आठवणी आहेत. परंतु त्यांच्यातला एक सगळ्यात चांगला गुण म्हणजे वेळ दिलेले वेळ पाळणे, शिस्त, स्वच्छता या गोष्टीकडे ते कटाक्षाने बघायचे. आणि कार्यकर्त्याला आपलं करून घेण्याची त्यांच्यात प्रचंड ताकद होती. आणि एखादा कार्यकर्ता काम घेऊन आला आणि ते न होणार असेल तर त्याला तोंडावर ते नाही म्हणून सांगणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता, जो प्रशासनावर प्रचंड पकड असलेला महाराष्ट्रातला एकमेव नेता, वेळेला सकाळी 6ला लोकांना वेळ द्यायची आणि ती पाळायची असा असणारा महाराष्ट्रातला एकमेव नेता. बहुजनाचा एवढा मोठा नेत्या गेल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे, ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. आणि बहुजन समाजातल्या या नेतृत्वाला असं दुर्दैवी त्यांची जी घटना घडली आहे त्यात आम्हाला बोलण्यासारखं निशब्द आहे. मी नेहमी म्हणायचे की तुमच्या सोलापूर शहरात तुम्ही 8-8 दिवस 10-10 दिवस पाणी येत नाही, सहन कसं करता? म्हणजे तुम्ही का उठाव करत नाही? आणि माझ्या ताब्यात द्या शहर, मी शहराला शिस्त लावेन, हे त्यांचं बऱ्याचदा बोलणं झालेलं आहे आमचं. आणि ते एकदा लक्ष घातले तर त्या गोष्टीला तडीच न्यायची त्यांची क्षमता पण होती, ताकद पण होती. एक दिवशी आम्ही गेलो होतो दादांकडे. मी माझ्या स्थानिकने मला तिथं प्रश्न विचारला गेला की XYZ तुम्ही तिकीट दिलं नाही 2012ला. तिथल्या त्या समोरच्या बसलेल्या लोकांनी, पिचड साहेब होते, मदन बाफना साहेब होते, हेमंत टकले होते, अजित दादा पण होते. तर त्यावेळेस मी उसळून सांगितलं की मी फक्त पवार साहेब आणि पवार कुटुंबावर प्रेम करणारा माणूस आहे आणि त्यांना कोण उलटं बोलत असेल तर त्याला मी तिकीट देणार नाही. ते ऐकल्यावर ते असं लिहित होते, फक्त खाली वरून बघितले, अरे तू किती फटकन बोलतो, स्पष्ट बोलतो, जरा डोकं शांत ठेवत जा. मी पण तुझ्यासारखंच खोटं बोललं की मला सहन होत नाही, पण मी आता शांत झालो, तू पण हो. हे त्यांनी मला साधारण 14 साली सांगितलं असं, 14, 13, 14.